मानवाने एक लुप्त झालेली प्रजाती परत एकदा जिवंत केली आहे आणि हो, ही फक्त एक सुरुवात आहे। तुम्ही जर गेम ऑफ थ्रोनचे फॅन्स असाल तर तुम्हाला हे डायर वुल्फ माहीतच असतील, जे की अमेरिकेत 10,000 वर्षापूर्वी खूप मोठ्या प्रमाणात आढळायचे। कॉलोनियल बायोसायन्स या कंपनीने एक डायर वुल्फ म्हणजेच एक भयंकर शिकारी लांडगा या प्रजातीला पुन्हा एकदा जिवंत केला आहे। त्यांनी या लांडग्याच्या काही हाडांच्या सॅम्पल्सला कलेक्ट करून त्यांच्यातनं एक डीएनए बाहेर काढला आणि त्याला ग्रे वुल्फच्या डीएनएशी मिक्स करून एक नवीन डायर वुल्फ तयार केला आहे। या प्रयोगात सरोगेट मदर म्हणून पाळीव कुत्र्यांचा वापर करण्यात आला, ज्यातून 2 डायर वुल्फ तयार करण्यात आले, ज्यांना रेम्युलस आणि रोमस असं नाव देण्यात आलं आहे। हा मानवी इतिहासातला पहिला असा प्रयोग आहे जिथे टी एक्सटिंक्शन घडवण्यात आला आहे, म्हणजेच लुप्त झालेले प्रजाती पुन्हा एकदा जिवंत करण्यात आले। तुम्हाला काय वाटतं, असे कोणते प्राणी पुन्हा एकदा जिवंत केले पाहिजे आम्हाला कमेंट मध्ये सांगा। आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे।